चंद्रकांत खैरेंनी संभाजीनगर पश्चिममधून उमेदवारी मागितली आहे। खैरेंनी उमेदवारीवर केलेल्या दाव्यावरून शिवसेना नेत्यांनी फिरकी घ्यायला सुरुवात केली। खैरेंनी मातोश्रीवरून उमेदवारी आणून दाखवावी असं आवाहन शिवसेना नेत्यांनी केलं आहे। मी इच्छुक असो की नसो, परंतु प्रत्यक्षात माननीय उद्धवजींचा जर आदेश आला, मातोश्रीचा आदेश आला, तर तो आम्हाला श्री सांगत होता। जर समजा ते म्हटले की मी लढेन, जर ते म्हटले की नाही लढायचं नाही लढेन। चंद्रकांत खैरेंनी संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। त्यांनी तशी मागणीही पक्षाकडे केली। चंद्रकांत खैरेंच्या या मागणीवरून त्यांचे एकेकाळचे सहकाऱ्यांनी फिरकी घ्यायला सुरुवात केली। चंद्रकांत खैरेंनी खुशाल निवडणूक लढवावी, पहिल्यांदा त्यांनी मातोश्रीहून उमेदवारी तर मिळवावी असा टोला संदीपान भुमरेंनी लगावला। आता खैरेची हौस अजून भेटली नाही। खैरेला म्हणा पश्चिम मतदारसंघात पहिली उमेदवारी आण, नंतर आपण नंतर बघू। पहिले उमेदवारी आणा म्हणा, नंतर आपण बघू कोण कोणाला गाडतं, कोण कोणाला निवडून आणते, नंतर बघू। संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनीही खैरेंवर टीका केली। लोकसभा निवडणुकीत अंबादास दानवेंनी खैरेंचा पराभव केलाय, त्याकडे खैरेंनी लक्ष द्यावं असा सल्ला शिरसाटांनी दिला। खैरेंचं पहिले त्यांनी पक्षातील जे त्यांचे काही जवळचे सहकारी, जीवाभावाचे सहकारी ज्यांनी 2 वेळा त्यांचा पराभव केला, पहिला त्यांचा बंदोबस्त करा। आमच्या बरोबर लढताना तुम्हाला आमच्या बरोबर नाही तर पहिले त्यांच्या बरोबर लढायचं, आणि मला वाटत नाही त्यांना उमेदवारी देतील। शिरसाटांनी केलेल्या टीकेवर दानवेंनी बोलणं टाळलं। चंद्रकांत खैरेंनी संभाजीनगर पश्चिमची जागा मागण्यात वावगं काय असा प्रतिसवाल अंबादास दानवेंनी केला। मला काहीच वाटत नाही, त्यांनी भूमिका मांडलेली आहे, एवढंच। मला त्या वाटायचं काही कारण नाही। तिकीट मागण्याची शिवसेनेत एक स्वतंत्र पद्धत आहे, स्वतंत्र सिस्टीम आहे, तशा पद्धतीने शिवसेनेत जावं लागतं, एवढं ज्ञान मला नक्की आहे। बाकी याच्यावरती मला नाही वाटत त्याच्यापेक्षा जास्त बोलावं। संभाजीनगर लोकसभेत खैरेंचा झालेला पराभव हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे। विरोधकांचे टोमणे आणि टीका सहन करून चंद्रकांत खैरे स्वतःचं अस्तित्व निर्माण करतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।